एंटरप्राइजेस 11 जर्मन दापोली। आता सामना चालू आहे। तर दापोलीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच साहेब सन्माननीय प्रकाशजी ताऊर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। हार्दिक हार्दिक स्वागत। चला बॅटर चला, आपण अंपायर्स पोझिशन घ्या। चला लवकर मैदानाचा ताबा घ्या। हॅलो, तर प्रत्येक विकेट साठी सरपंच साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। प्रकाश शेठ डाऊर साहेब यांच्या वतीने 500 रुपये प्रत्येक विकेटला। ओ चेंडू आणखीन अद्वैत अमीर जितेकर यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपये। ओके, चला दोन्ही संघांना पारितोषिक लावली गेल्यात। दोन बॅटर मैदानामध्ये पाहतोय। ओ फटका चांगला आहे, चेंडू चाला स्वीपर कव्हरच्या दिशेला। पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, चौकार। बॅटर पार मिळतो आपल्याला किरण पारगावकर। बॅट मधून चौकार पार में अतिशय चांगला फटका
एक्झिक्यूट केला चेंडूला, कारण त्यांना माहित होतं पॉवर प्लेचं हे ओव्हर आहे. खोल टप्प्याचा बॉल कबसला खेळत असताना एकेरी धाव मिळाली. दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहा मिळतोय. फटका येते सुद्धा चांगला, फिल्डर नाहीये. पुन्हा एकदा चेंडू चाललाय लॉंग ऑन मधून. दुसरा टप्पा घेत असताना सीमा पार बॉल जातोय. आणखीन एक चौकार. गुड शॉट. शैलेश स्मृती तरगरच्या विरोधात अनुज 11 दापोली. चांगला चेंडू अगदी डॉट सात असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला येते आणि 2 चौकार जरी आले असले तरी धाबा आल्या त्या फक्त 10. चला एकत्र येऊ नका प्लीज, कारण तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर फेकायचे आहेत. लक्षात ठेवा. पंच जरा फास्ट. या आमच्या या स्पर्धेला पाहतोय सहकार्य करणारे आमचे श्यामदादा पाटील आणि चाचू, आपलं स्वागत आहे. भोजनानंतर चिन्मय पाटीलला पाहतोय. चला सामना स्पीडअप करा. अद्याप सामने आपल्या खेळाचे. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. बॉल डॉट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय. मागच्या ओव्हर मध्ये 2 चौकार आले. त्यानंतर पहा मिळतं आपल्याला ओ फटका चांगला आहे. अगदी बॉल हवेत आहे. फिल्डर नाही आहे. चेंडू आलाय. 1 बाउन्स. उमेश भोईर आमचे एक प्रोफेशनल स्कोरर आहेत, त्यांच्याकडे झालाय. 4. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. दणदणीत षटकार. हो हुक केलाय. फटका चांगला आहे. सूर्या स्टाईलने चेंडूला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेला. सुपर चौकार. चांगली बॅटिंग करत असताना बॅटरला पाहतोय आपण किरण पारगावकर. हो येते फटका चांगला. बॉल हवेत. डाऊन डी बॉल. फिल्डर साधा सोपा झेल सोडला गेलाय. अगदी झेल टिपायचा होता.
कारण छेल तर साधा होता मात्र सोडला गेलाय, त्यामुळे तुम्हाला आता छेलची किंमत मोजावी लागेल. चांगले बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. चला एक धाव आली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. 2 ओव्हर मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना तरगर संघाच्या धाबा झाल्यात त्या 26-26. वरचे ओवले आणि त्याच्या विरोधात सिद्धिविनायक डेव्हलपर्स कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. निश्चल जितेकरला पाहतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. चला गेम स्पीड करा. ओ चेंडूला खोदून काढला, अगदी व्हाईट यॉर्कर फेकला त्याच्यावरती. मात्र 1 धाव. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका. कीपर कडे थ्रो नाहीये, व्यवस्थितरित्या थ्रो आला नाहीये, कारण लॉंग ऑन वरून थ्रो करणं थोडंसं अवघड असं. मात्र नासायक यांना थ्रो करणं फार गरजेचं होतं. तेथे रनआउटची संधी होती तुम्हाला. फटका चांगला आहे. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच एंडला, मात्र ड्रायव्हर फरार. काय करणार, ते संधी होती आता रनआउटची. विकेट हॅट्रिक साठी अद्वित अमित जितेकर यांच्या वतीने 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कॅश आहे, जीपे नाही. फटका ते सुद्धा चांगला आहे. लॉंग ऑनला फोल्डर आहेत, आता एकच सामेल. सन्माननीय दानशूर दाते महेंद्र शेठ नाईक यांच्या वतीने या स्पर्धेसाठी गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी शूज देण्यात आले. त्यांचा आपण आभार मानूया. थँक्यू सो मच महेंद्र शेठ. 3रा ओव्हर प्रगतीपथावर. पुन्हा एकदा पाठीमागे येऊन खेळण्याचा प्रयत्न नाही, रन माघारी परतवलं, त्यामुळे आता 3रे षटक मार्गस्थ असताना अद्याप पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना किरण आणि त्याच्या जोडीला किरण पारगावकर आणि धीरज ओळेकर. थ्रो चांगला आलाय. विकेट करण्याचा प्रयत्न, लेग बिफोरची अपील. यास फिंगर ऑन. बॅटर बाद झाला. लेग बिफोर. पहिला विकेट, पहिला धक्का, पहिला गडी गारद. टीमला पहिला धक्का. (32) 32 झाल्या. शेवटचं षटक आता. सुमित पारगावकर आल्यात आता. स्मिथ 3ऱ्या
नंबरचा खेळाडू शेवटचं षटक. प्रशांत कांबळे आल्यात. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. अगदी चेंडू रेषेवर उडून गेलाय. पंच तेच सांगत असताना शेवटचं षटक आहे ते धाबा आता हव्यात तुम्हाला. धाबा बनवाव्या लागतील. रिवर्स आणि आता रनआउटची संधी आहे. मग फलंदाज फिल्डर पाहत राहिले आणि रनआउट. विकेट आली आहे दुसरी. चला रनआउटची विकेट आली आहे. किरण बाद झालेत ना न्यू बॅटर मैदानामध्ये. आता चंदन ओवळेकर. बिगिट केला जातोय. बॉल हवेत आहे. फिल्डर नाही जमलं. जजमेंट करू शकले नाही आहेत. षटकार वाचवण्याची संधी होती इथे. मात्र कदाचित हाताला थोडासा ब्रश आला असेल. चेंडू स्पर्श झाला असेल आणि साधावा. साने धावसंख्या पुढे सरकते. 38 38 स्कोर झालाय. एक धाव कंप्लीट. स्मिथला पाहतोय. सेकंडचा कॉल आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. 2 धावा ते सुद्धा पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अतिशय चांगला चेंडू होता. एकेरी धाव मिळाली याच्यावरती. बायच्या स्वरूपामध्ये एकदा मिळत असताना एकूण धावा झाल्यात आता बॅटर 41. शेवटचं षटक आहे. चला टॉस साठी याचे दोन्ही टीमचे कॅप्टन. फुलटॉस. फायदा उठू शकले नाहीये. चेंडू मात्र अगदी पॅडवरती आदळलाय. LBW फलंदाज बाद. टॉस साठी या आपण वर्चवले आणि सिद्धिविनायक डेव्हलपर्स कोपर या 2 संघांमध्ये सामना असेल. एक्केचाळीस झाल्यात. 42 ची गरज असेल आता दापोली संघाला. मात्र 42 धावांचा पाठलाग केला जाईल की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि आपण टॉस करूया. कोपर आणि वरचेवळे या 2 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत.
टॉस करो अध्यक्ष नियती स्पोर्टचे त्यांच्याच शुभ हस्ते टॉस केला जाईल. सामना असेल 3 षटकांचा. चला या दादा. चला 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इकडे कॉल आहे या टॉस कोपर संघाच्या बाजूने. 3 ओव्हरचा सामना असेल. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा आमचे राष्ट्रभाषेचे कॉमेंटेटर अमितजी पाजी आइए. महाराजांनी दिला तर बघा दापोली संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि अद्वैत अमित जितेकर यांच्याकडून 5,000 रुपये लगातार 3 षटकांसाठी. और मैच को शुरुआत होने जा रही है. वर्चेओले बनाम कोपर के बीच इस मैच के बाद मुकाबला है. लेकिन जो टारगेट रखा है इस बार देखा जाए दापोली के सामने वो 4 ओवर में रन चाहिए. दापोली टीम के 2 सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर प्रशांत कामले और उनके पार्टनर है सुमित पाटिल. ये जोड़ी मैदान के अंदर और जीत के लिए जो टारगेट रखा है 42 यानी कि 41 रन इकट्ठा कर चुके. 42 का टारगेट है आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे दापोली संघासाठी. आणि प्रत्येक षटकारासाठी बघा आमचे दादा आहेत त्यांच्याकडून दापोली संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अशी धनवान माणसं लागतात. पैशाचा काही नाहीये कारण तुम्ही खेळाडूंना ज्यावेळी बक्षीस लावाल ना तेव्हा तीच खरी कलाकाराला ऊर्जा असते. और मुकाबला शुरू. पहले गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर मिस्टर अमर मोहिते गेंदबाजी करेंगे. पहली गेंद कड़ा प्रहार संघर्ष पूर्ण शॉट और गेंद चली गई है सीमारे का बाहर. नंबर आएगा 6. कड़क शुरुआत. 500 रुपए मिल चुके. अद्वैत अमित जितेकर यांच्याकडे बक्षीस आहे. ये कैच है और ये भी 6 रन है. बाप रे बाप. मिड विकेट के ऊपर लंबा विकेट. दूसरा छक्का. बाबा 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 बोलले. ₹1000 पारितोषिक आहे.
आणि इकडे प्रत्येक षटकारासाठी त्याला 500 रुपये आहेत. आता आज तिसरा षटकार आला तर इकडे मात्र प्रशांत सुमित पाटीलला 5000 मिळतील. अद्वैत जितेकर यांच्या वतीनं. मोहिते की गेंद कैसी होगी और आउट दैट, और इसी के साथ अपील जोरदार की थी लेकिन अंपायर सहमत नहीं है. थोड़ी गेंद नीचे भी रह गई है. उनके मन में मंसूबा था कि मिड विकेट के ऊपर शॉट को खेलता हो, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ. ने डॉट गेंद. स्कोर 12. जीतने के लिए 30 रनों की अभी तक दरकार है. और ये बाउंड्री, ये पॉइंट बैकवर्ड पॉइंट के ऊपर मिलेगा. चौका रूम दिया, चौका बूम हुआ. 12-4 बने 16. पावर प्ले में ही शानदार तगड़ी बल्लेबाजी. तो येऊन आपल्या इथं दादागिरी करील. उभाच फाडला. और ये क्या है, लेकिन कोई रन मिलेगा नहीं. और इस बीच रन कोई मिलेगा नहीं. टीम का स्कोर है 16 के घर में. अंतिम बॉल शेष. पाटिल मिड विकेट के ऊपर इस बार पुल किया है. फील्डर मौजूद है. एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा. 17 पे स्कोर. ओवर की समाप्ति. जा बैट, बल्ला लेके जाओ. चेंडू जा, आना है लहान मुलं, आना जा पटकन. परत टाकू नका. आता विजयासाठी इकडे मात्र 18 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची गरज. 18ला 25. थोडा स्पीडअप करा विनंती असेल इकडे मात्र तरगर संघाला. 18 में 25 चाहिए. खूबसूरत काल भैरव का ये मैदान चिंचपाड़ा का. बघा इकडं वरचे ओळेचे सन्माननीय रामशेठ घरत साहेब यांना विनंती असेल. आपली वाट चाचुकेनी पाहत आहेत. बघा इकडं रामशेठ घरत आणि चाचुकेनी यांना विनंती असेल. आपल्याला पवार साहेब इकडं आमंत्रण देतात की आपण त्यांच्याशी भेटावं. और ड्राइव किया ऑन साइड के ऊपर. दिशा दी गेंद को. मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया. एक सिंगल जरूर मिलेगा और स्कोर आगे जाएगा. 18. 17 में चाहिए 24. हम देख सकते हैं तो सुमित पाटिल व्यक्तिगत यहाँ मेरे हिसाब से 18 पे कह रहे. उसमें 2 छक्के, 1 बाउंड्री और 2 सिंगल है. खुद टीम का भी स्कोर 18 है और खुद का भी स्कोर 18 है. और खूबसूरती के साथ इस बार स्ट्रेट ड्राइव किया है. डाउन द ग्राउंड सीधे बल्ले से खेला हुआ शॉट. एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा. 19. नियति स्पोर्ट आयोजित आरआर ट्रॉफी 2025. वासुशेठ भोईर साहब इनका ये खुद आयोजन. और इस बार का पॉइंट के ऊपर से खेला हुआ बेहतरीन शॉट. वीरेंद्र सहवाग स्टाइल से मिल गया चौका.
और शॉट ऑफ लेन थी लेकिन खराब गेंद, दिशाइन भटकी, दोबारा गेंद को फेंकना पड़ेगा, स्कोर आगे जाएगा 24। जीतने के लिए मेरे हिसाब से यह 14 बॉल 15 बॉल 18 रन। इस बार घूम के खेलने का प्रयास किया, थोड़े सफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर जाकर, संपर्क हुआ नहीं। 14 में चाहिए 18। 24 पे स्कोर बगैर नुकसान पे। अनुज 11 इंटरप्राइजेस जर्मन दापोली टीम को जोरदार अपील की थी लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन नहीं। 13 में चाहिए 18। प्रेशर हो सकता है, अगर ये गेंद डॉट जाएगी तो 12 में 18 होगा। शुरुआत तो कड़क की थी सुमित पाटिल ने। नेक्स्ट डिलीवरी, इस बार बाउंड्री है, इस बार बाउंड्री है। लॉन्ग स्टॉप के ऊपर मिलेगा चौका, 4 रन। जो प्रतिनिधी आहे त्यांनी पाणी घेऊन जायचंय। चला, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, पाणी घेऊन जायचं आहे आणि 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज। अनुज 11 इंटरप्राइजेस जय हनुमान दापोली या संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 14 धावांची गरज। बाराला 14। ड्रिंक्स मला वाटते दोनच खेळाडूंनी पाणी प्यायलंय। तरगर संघ प्लॅनिंग लगेच बनवा आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ काही घालवू नका, कारण अगदी 3 दिवस ही टुर्नामेंट अगदी योग्य रीतीने पार पडली। आज थोडा कुठेतरी टाइमपास होते आयोजकांचं म्हणणं आहे। बारह बॉल और 14 रनों की जरूरत है। और नए गेंदबाज है राहुल म्हात्रे। 12 में 14 चाहिए, प्रत्येक ओवर के पीछे 7 का रिक्वायर्ड रन रेट है। इस रन रेट का पीछा किस तरह से करेंगे ये देखना पड़ेगा, लेकिन गेंदबाजों को बड़ी मशक्कत करना पड़ेगी, मेहनत इंपॉर्टेंट बात है। राउंड विकेट से आए और ये गेंद ऑफ स्टंप से बाहर, अंपायर वाइड घोषित कर रहे हैं और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 29-29। बारह में चाहिए 13। और जोरदार हिट करने गए, बैक टू द बॉलर खेला है, अपने ही फॉलो थ्रू में गेंदबाज ने इस गेंद को कलेक्ट किया, लेकिन कोई रन मिलेगा नहीं। टीम का टोटल स्कोर रुका हुआ है इस बीच 29 रनों पे, और अभी जीतने के लिए 11 में चाहिए 13। और ये गेंद खराब है, ऑफ स्टंप से बाहर है, लेंथ लाइन बिगड़ गई है, मिलेगा एक सिंगल। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 30 के घर में। 12 में चाहिए 11। ग्यारह में 12। यस, लेकिन क्या पीछे प्रोडक्शन है। शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया, एक सिंगल लेने में कामयाब।
अनुज इंटरप्राइजेस 11 जहनमंद दापोली टीम के खिलाड़ी बगैर नुकसान पे काम चल रहा है। तेज तर्रार भागीदारी भी बहुत ही बढ़िया साबित हुई। दस में 11 और एक बार फिर से इस बार थोड़ी सी जड़ वाइड यॉर्कर जैसी गेंद जरूर थी। इसे इस गेंद को खेला है एक्स्ट्रा कोर के ऊपर, एक सिंगल मिलेगा, स्कोर आगे जाएगा 31-32। लेकिन एक साइड से तारीफ करना पड़ेगी सुमित पाटिल की, काफी जोरदार ताबड़तोड़ इनिंग खेली है और बल्लेबाजी में कहर बरपाया है उन्होंने। और ये गेंद अपील की थी, बल्ला जमीन के ऊपर लगा और इसी के साथ लगभग देखा ये गेंद डॉट चली गई है। 8 बॉल और 10 चाहिए। अगर ये ऐसी प्रेशर भरी गेंदबाजी हो सकती है तो बड़ा मजा आ जाएगा। दापोली के पास विकेट बहुत है लेकिन ये तीसरा ओवर जारी है। 8 में 10 चाहिए। 8 10। ये एक बार फिर से लॉन्ग ऑन के ऊपर हवा में जरूर गेंद थी, एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 33। जीतने के लिए 7 में चाहिए 9। 7 चेंडू 9 धावा। और एक बार फिर से यहाँ टाइमिंग हुआ लेकिन सिंगल जरूर मिलेगा लगता है और इसी के साथ ये चिकिरन आराम के साथ पूरा कर दिया और यहाँ मिलेगा एक सिंगल और स्कोर आगे जाएगा 34। और जीतने के लिए अभी 6 गेंदें शेष और 8 रनों की जरूरत है। अभी भी मुकाबला तरगर के पास भी है, अभी भी मुकाबला दापोली के पक्ष में है। ऐसा कोई नहीं कह सकता है कि कौन सी टीम का पलड़ा भारी होगा, लेकिन अब ये रन रोकना है तरगर टीम को और ये 6 गेंदों में 8 रन इकट्ठा करना है या दापोली टीम को। किरण पारगांवकर बॉलिंग ट्रैक के ऊपर और 6 में 8 रन इकट्ठा करना है। साल 8 6 बॉल में 8 रन की जरूरत है। आखिरी गेंदबाज इस बीच किरण पारगांवकर और पारगांवकर के सामने इस बार एक 28 रनों की दमदार पारी चल रही है सुमित पाटिल की। सुमित स्ट्राइक के ऊपर है, छोटे कद के खिलाड़ी है। अनुज इंटरप्राइजेस 11 जमन दापोली राउंड विकेट से और बेहतरीन इनसाइड आउट शॉट, छक्का, गुड शॉट, इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर, कवर के ऊपर वीरेंद्र सहवाग स्टाइल। छक्के के साथ स्कोर आगे जा रहा है 40। कड़क बैटिंग सुमित पाटिल नाम का एक अजूबा दापोली का मैदान के अंदर ही और यह भी छक्का। महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को किया फिनिश। अभिनंदन सुमित पाटिल, वेल डन और हार्ड लक यह हम कह सकते हैं। तो शैलेश स्मृति तरगर टीम आपका हम आभार व्यक्त करते, अच्छा खेल दिखाया, बड़ा मजा आया। जीत अर्जित कर चुके यहाँ अनुज इंटरप्राइजेस 11 जर्मन दापोली टीम, अभिनंदन। मैन ऑफ द मैच का अवार्ड नो डाउट मिस्टर सुमित पाटिल, जिन्होंने एक बेहद खतरनाक पारी खेली अपनी टीम के लिए, नॉट आउट पारी और 2 सलामी बल्लेबाजों ने देखिए इस बार तरगर के गेंदबाजों को पूरी तरह से
उनकी वाट लगाई और इसीलिए ये जीत अर्जित कर चुके दापोली टीम। तो मिस्टर सुमित पाटिल कम ऑन द प्लीज स्टेज द मैन ऑफ द मैच अवार्ड।